सर काय पाणी नाही घेत सर काय सांगाल पाणी नाही इथं शासकीय कार्यालयात पाणी नसणं याची ती वाईट गोष्ट दुसरी नाही. कोणाची तीव्रता एवढी आहे की खऱ्या अर्थानं पाण्याची गरज आहे. पाण्यावाचून एखादं मरण तेव्हा शासन जागं. धन्यवाद. बाकी अजून काय सांगताय? भरपूर झालेच, कारण काय किती बोललं तरी थोडं आहे. आता या ठिकाणी तालुका तहसीलदार कार्यालय आहे, या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी येतात, पण या ठिकाणी पाण्याचीच व्यवस्था जर नाही आहे तर काय म्हणजे किती मोठी शोकांती काय? लोक तर येतात पण शासकीय कर्मचारी सुद्धा येतात. जनगणनेची कामं चालली त्या संदर्भात सुद्धा खूप लोक आहेत, त्यांना सुद्धा पाणी इथे मिळत. मला खऱ्या अर्थाने ताण लागलेली, पण आता करता काय पाणी नाही. बाहेर जातो शासनाच्या नावाने विकत पाणी घेतो आणि ती 20 रुपयाची बाटली पाणी. समजा हे जरी बंद असेल पण त्यांनी पर्याय व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे ना. निश्चितच केलीच पाहिजे पर्याय व्यवस्था, कारण हे नसेल पूर्वीच्या काळी माठ असायचे पहा, मोठमोठी रांजण असायची, त्यात समाधान असायचं. बरोबर. इलेक्ट्रिकची वस्तू आणि समाधान पार निघून गेलं. शासनाने अजूनही ते रांजण जरी आणून ठेवले ते थंड पाण्याचे, तरी पाहूनही एखाद्या गरीबाला समाधान वाटेल. धन्यवाद. मला गप्पांमधून कळलं चर्चेतून की आपले जे काय पाण्याचं ऑर्डर वगैरे कोणीतरी सप्रम भेट दिली नव्हती तहसील कार्यालयाला. डॉक्टर होते कोणते तरी, त्यांनी प्रामाणिकपणे खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं की इतरांना थंड पाणी मिळावं या तापलेल्या तहसील कार्यालयामध्ये. पण जे मेंटेनन्स ठेवायची जबाबदारी तहसील कार्यालयाची अर्थात ते ठेवत नाही. आणि जर त्यांच्याकडे तसंही सुविधा नसेल किंवा आर्थिक काही चणचण असेल किंवा काही पैशाची हे असेल तर माझ्यासाठी एखादा गरीब त्यांना 100-200 रुपये काय 500 रुपये देणगी देईल बघ, करावं त्यांनी दुरुस्त. आताही मी देतो वाटल्यास करावं, पण इतरांची तहान भागवावी. धन्यवाद.